गुरुभ्यो नमः. हरे नमः. चालू करू शकतो. हा, अरे, इथून सुरू व्हायचं. अर्थभाग ब्राह्मणम. करत द्यायचं मला. हम्म, हम्म. हा अर्थ सः एनम् जारत्कारव आत्मभागः पप्रच्छ याज्ञवल्क्येति उवाच। कत्यतिग्रहा इत्यष्टौ ग्रहा अष्टावति ग्रहा इति ये ते अष्टौ ग्रहाः अष्टावति ग्रहाः कथमेत इति। आर्तभाग ब्राह्मण. आर्त म्हणजे दुःख, कष्ट. हं? कष्ट जे आहे, दुःख कशाला भाग म्हणजे आपल्या भाग्यामध्ये येतात, हे दाखवतात येतात. असा हा जारत्कार वा अर्थभाग. आर्ततेला म्हणजे दुःखाला, कष्टाला कारणीभूत भागी असणारा असा जो जारत्कार जो आहे, ऋषी याज्ञवल्क्येची याज्ञवल्क्याला विचारलं. पप्रच्छ याज्ञवल्क्येची. त्यावेळेस याज्ञकार म्हणला, याज्ञवल्क्याला विचारायला आलाय तो जारत्काराला. कतिग्रह किती अतिग्रह, किती ग्रह आहेत, किती अतिग्रह आहेत. इत्यष्टौ ग्रह, असं आठ आठ ग्रह आहेत. अष्टावतिग्रह, त्यात आठ अतिग्रह म्हणतात. ये ते अष्टौ ग्रह, ते आठ ग्रह कोणते आहेत? आणि आठ अतिग्रह देखील किती आहेत? कथम येते इति. त्यानंतर प्राणो वै ग्रह, प्राण नावाचा ग्रह आहे. सहा अपानेन अतिग्रहेण, अपान नावाच्या अतिग्रहाने युक्त होऊन स्वीकार केला जातो. ग्रहीत हा म्हणजे स्वीकार केला जातो. अपानेन ही गंधान. अपान जो वायू आहे, प्राण अपान असतात ना. अतिग्रह कोणता? अपान नावाचा आहे. प्राण हे ग्रह आहे. हम्म अपान नावाचा वायूला बरोबर बरोबर घेऊन गंधान जिग्रती, सगळे गंध स्वीकार करतो. वाघ वही ग्रह, वाणी हे एक ग्रह आहे. तर नामना अधिग्रहेण गृहीतो तो अधिग्रह नावाने स्वीकार केला जातो. आणि वाचा ही नामान्यभिवदती, वाणीने सगळे नाव तो बोलायला जातो, उच्चारण करतो. जिव्हा वही ग्रह, जिव्हा नावाचा एक ग्रह आहे. तर रसेन अतिग्रहेण गृहीत, रसनाच्या अतिग्रहण धारण करण्याजोगा असणाऱ्या अशा ह्याने घेरला जातो. जिव्हया ही रसान्विजानाती, जिभेमुळेच त्याला रस वगैरे जाणतात, कळतात. त्यानंतर मग चक्षुर्वही ग्रह, चक्षु नावाचा एक ग्रह आहे. तो रूपेण अतिग्रहेण गृहीत, रूप नावाच्या अतिग्रहाने ग्रहण केला जातो. चक्षुषा ही रूपाने पश्यती, डोळ्याने सगळे रूप पाहतो ना, म्हणून चक्षु. श्रोत्रम वही ग्रह, त्याच्यानंतर श्रोत्र हे ग्रह आहे. तो काय करतो? श्रोत्र हे काय करतं? शब्देन अतिग्रहेण गृहीत, अतिग्रहणशील असणाऱ्या शब्दाने ग्रहण केला जातो. श्रोत्रेण ही शब्दान शृणोती, कानानेच ना सगळे शब्द ऐकतो. याकरता श्रोत्र नावाचा ग्रह आहे. त्यानंतर त्याच्यापुढचं कोणतं? मनोवही ग्रह, मन नावाचा एक ग्रह आहे. कामेन अतिग्रहेण, अतिग्रहणशील असणाऱ्या अशा कामाने घेतला जातो. मनसा हे काम येते, मनामुळेच की नाही सगळे कामना त्याचे इच्छा जे आहेत, कामना कामना करत असतो. कामित म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणून म्हणत असते. त्याच्यानंतर आठवा ग्रह हस्तो एक ग्रह, हाच हा एक ग्रह आहे. कर्मणा अतिग्रहेण गृहीत, तो अतिग्रहणशील असणाऱ्या हाताने घेतला जातो. हस्ताभ्याम ही कर्म करोती, हाताने सगळे कर्म करतो तो. त्वग्वयी ग्रह, नंतर त्वचा नावाचा हा एक ग्रह आहे. तो
स्पर्श अतिग्राह्य असणाऱ्या अशा स्पर्शाने घेतलं जातं. त्वचा ही स्पर्शान्वेद येते. त्वगिंद्रियांनी सगळे स्पर्श स्वीकारले जातात, म्हणजे कळले कळले जातात. याप्रमाणे इथे येते अष्टौ ग्रहा अष्टावती ग्रह, याप्रमाणे 8 ग्रह आहेत. अतिग्रह नावाचे देखील 8 आहेत. याज्ञवल्क्य इति होवाच. याज्ञवल्क्य असं म्हणतात, इदं सर्वं मृत्योरन्नं क्वा काश्चित्सा देवता यशा मृत्युरन्नमित्यग्ने वै मृत्यू सोपाम अन्नमाप. याज्ञवल्क्य म्हणतो, हे काय जे काही मृत्यूच्या स्वरूपाने अन्न आहे, काचित्सा देवता, तिची कोणती देवता आहे, यशा मृत्यूर अन्नमा, त्यामुळे मृत्यू अन्न रूपाने असते. हे अग्नी वै मृत्यू म्हणून अग्नीचा मृत्यू आहे. सोपाम अन्नम अपपुनर मृत्युंजयते. तो पाणी नावाचा ह्याला युक्त करून घेऊन अन्न पाण्याच्या रूपाने स्वीकार करतो. म्हणून त्यामुळे आप जे आहे मृत्यू, मृत्यूला कारण आहे. मृत्यूला जिंकायचं असेल तर पाण्याने जिंकावं. आप हा हे मुख्य आहे. याज्ञवल्क्य इति होवाच त्रायं पुरुषो म्रियते. या ठिकाणी ज्या ठिकाणी मृत्यू मृत्यू पुरुष मृत्यू पावतो, उदस्मात प्राण, त्याच्यामुळे प्राण उत्पन्न, म्हणजे प्राण जगतो राहतो. क्रामंती हो म्हणजे तिथून सोडून निघायला जातो. क्रमण करून जातो. अहो हो, नेती नेती हो आज, नाही हो नाही हो म्हणून म्हणत असतो याज्ञवल्क्यो. अत्रैव संवीयन्ते, या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या प्राणालाच अनुसरून सगळे समवीयन्ते, एकत्रित होतात. उच्च सत्यात अध्याय अध्यात्म आध्यात्व मृतशेते. श्वास वर निघून गेला की अध्यायती म्हणजे बाहेर निघायला जातो. अध्यातो अध्मातो अत्याध्मात अध्यात्म अध्मातो म्हणजे ज्याच्यामुळे आवाज करून तो बाहेर येतो, त्या स्मृत असते, ते मृत होऊन पडतो तो. याज्ञवल्क इति होवाच. मग याज्ञवल्क म्हणाला, त्रायम पुरुषो म्रियते किमेनं न जहाती इति. अरे ज्या ठिकाणी हा पुरुष मृत होतो, तो मृत झालेला सोडत नाही काय हा. नाम जहाती इति नाम इत्यनंतम वै नाम अनंता विश्वे देवा. अनंत नाम असतात, देवता देखील अनंत असतात. अनंतमेव स तेन लोकं जयते. अनंत अनंत प्रकारच्या सगळ्या लोकांना तो जिंकून जातो. मग याज्ञवल्क्य इति होवाच. याज्ञवल्क्य म्हणाला, यत्रास्य पुरुषस्य मृतस्य, ज्या ठिकाणी ह्या पुरुषाचा मृत झाला असताना अग्नि वागप्येते, अग्नी वाणी हे सगळे मिळून वातम प्राणश्च वाताला देखील स्वीकार करतो. प्राणचक्षुरादित्यम, प्राणाला, चक्षुरेंद्रियाला, आदित्याला, म्हणजे चक्षुरेंद्रियाचा अधिपती असणाऱ्या आदित्याला, मनरूपी असणाऱ्या चंद्राला, दिशा श्रोत्र दिशा सगळ्या, पृथ्वी हे श्रोत्र, पृथ्वी, शरीरम हे शरीर, आकाशात्मक असणारं ज्या शरीरामध्ये आकाश असतो. आत्मौषधी लोमानी, आत्मा हा औषधी आहे. लोम सगळे सगळे तिथे वनस्पती असल्यासारखं आहे. लोम आणि वनस्पती. केशा आपसु लोहितम, आणि केस हे सगळे पाण्यामध्ये असतात. लोहितांच्या रेतच्या लोहित रूपाने राहतात आणि रेतस रूपाने राहत असतात. रेत म्हणजे प्रत्येक पुरुषांच्या मध्ये असणारा रेतस रूपाने राहत असतात. जी येते क्वायम तदा पुरुषो होती. मग त्या ठिकाणी पुरुष कोण होता, इथे आहार एव, त्याचा आहार होतो. आहार एव खाण्याची गोष्ट म्हणून होत. हम्म केश लोहितंच रेतच निधीयते क्वायम तदा पुरुषो होती इत्याहार. आहार आहार म्हणजे स्वीकार केला जातो. सौम्या हस्तम आर्त भागा, हात हे आर्त भाग दुःख कष्ट दाखवून नेणारा भाग आहे. हम्म
वामी वामी व हेतव हे दोघांनाही स्वीकार करून घेऊन आपल्याला बोधन करून घे. वेदिशावाहा वेदिशावाहा म्हणजे बोध प्राप्त होत त्याच्यामध्ये. न नावेत तरी त्याला कळालं नाही तर तत्सजन येते, तो सजन म्हणून म्हणला जातो. तो हो उत्क्रम मग नंतर ते तिथून उत्क्रम म्हणजे वर उडून उडतात, निघतात. मंत्रयान चक्रात हा मंत्रणा करायला लागतात. तो यद उचतु ते दोघ जे म्हणत असतात की नाही, ते कर्म करायची इच्छा होती. कर्म हा एव तद उचतु, हे कर रे ते कर रे म्हणून सांगत असतात. आता यात प्रशंसा जे प्रशंसा करायला लागतात की नाही, ते देखील एक कर्मच होत. कर्म हैव तत् प्रशंसतु. ते देखील कर्माचे प्रशंसा करायला लागतात. मग पुण्य होय पुण्य कर्मणा पुण्य कारक जे कर्म असते की नाही, त्या पुण्यकर्माच्या द्वारे भवती पापा युक्त होतो. भवती पाप हा पापकर्मामुळे पापी होतो. पाप हा पापेन इति ततोह जारत कव आत्मभाग उपरम म्हणून या रीतीने पापकर्म केल्याने पापिष्ट होतो. म्हणून जारत्कार नावाच्या काळव नावाचा आर्थभाग का असतो हे सांगून उपरमा याज्ञवल्क्याला सांगून थांबला. इथे आर्तभाग ब्राह्मणम याप्रमाणे. आर्त म्हणजे कष्ट दुःख, आर्तता म्हणजे दुःख. हे दुःख कसं होतं म्हणून ह्याच्यामध्ये सांगितलं. इथे भाग ब्राह्मण. आकाशम परमात्मानमेव केचित तो आकाशमध्ये परमात्म्याला समजतात. केचित तो मानुषाहा मुक्ती अनुक्रमेव देहतः. काही मनुष्य लोक मुक्ती साठी म्हणून देहापासून निघून जातात. अनुक्रम म्हणजे बाहेर जातात. देहपाते तर देहस्य दोषान भुक्तोय, देह पडल्यावर नंतर त्या देहाचे दोष सगळे अनुभवात जातो. सर्वश भुक्तोय सर्वशः. मनोच्छूनतादी असतो. मरणाच्या काळी उच्छूनतादी असतो. स्वकीय आरब्ध कर्म म्हणजे अन्न उच्छूनता म्हणजे वाईट असणारे असे जे काही गोष्टी आहेत ते स्वकीय आरब्ध कर्मापासूनच आले प्राप्त झालेले आहेत असं समजून. देह क्षीणे तो देह जेव्हा क्षीण झालेला आहे त्यावेळेस गच्छन्ते म्हणजे देह जेव्हा झडून जातो त्यावेळेस वर निघतात. दृष्टवा विष्णू अनुज्ञया, विष्णू परमात्म्याच्या अनुज्ञेने त्याला सगळं कळतं. पुन्हा पुन्हा रात्रैव तिष्ठन्ति, पुन्हा याच ठिकाणी देहामध्ये यायला म्हणून येतो ना, राहायला लागतो. नित्य आनंद भोगी होऊन राहायला लागतो. देहादिक्रम्य देहापासून देह सोडून जेव्हा निघतो देवास्तू यांती विष्णू सनातन विधी. त्यानंतर सगळे देवता देहापासून जे निघालेले असतात त्यावेळेस ते सगळे देवता त्याचा भागत हा एक एक क्रमाने भागशः बाहेर येतात. हम्म? मरणोच्छून मरणोच्छूनतादी वस्तू स्वकीय आरब्ध कर्मजान देहे क्षीणे तो क्रिया एकूण क्षीण झाला असताना गच्छन्ते विष्णू अनुज्ञया विष्णू परमात्म्याच्या अनुज्ञेला युक्त होऊन तो सात पाहतोय सगळं. पुन्हा त्रैव दृष्टांत अरे माझ्या तिने असं झालं की रे मी हे केलं नाही की रे ते केलं नाही की म्हणून असं विचार करत नित्य आनंद उपभोगी असणं नित्य आनंद भोगावा अशी इच्छा करत राहतो. देहाक्रम्य देवास यांती, देह सोडून देवता लोक देखील निघून जातात. विष्णू परमात्म्याच्या आज्ञेने निघून जातात. देहाक्रम्य याताराम देवा भागतही होतो. देह सोडून जेव्हा जातात त्यावेळेस सगळे देवता भागशः निघून जातात. एक 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 करून निघून जातात. स्वाधिदैवम प्रजंती. मग आपल्याला आधी आतमध्ये असणाऱ्या परमात्म्याला देवांच्या शरणामध्ये जातो. अथा भागतो अनुव्रजंती. एक एक करून भागशः ते सगळे त्या देवतांच्या जवळ जातात. आकाशाख्यम स्वरूपंतु विष्णू. आकाश हे शब्द स्वरूप हे स्वरूप कोणाचं आहे परमात्म्याचं आहे. तद हृदय संस्थित ते मात्र हृदयामध्ये राहत असते. भागतो भागतश्चैनान अनुयान्ति जनार्दन. एक 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 करून भागशः थोडं थोडं करून ते सगळे जनार्दनाच्या जवळ म्हणजे परमात्म्याच्या आश्रयामध्ये जातात. ज्ञानस्थितेन रूपेण देवाना मुक्ती तो हरी. ज्ञानामध्ये राहिलेलं जे रूप असते की ते परमात्मा त्या रूपाने देवाना मुक्ती तो हरी. सगळ्या देवांना मुक्त देतो परमात्मा, मुक्ती देतो. पुण्यस्थितेन रूपेण सर्गम निरयमा.
पुण्यामध्ये असणारं जे स्वरूप असतं ते स्वरूप धारण करून स्वर्गम निरयम अन्य हा स्वर्गाला प्राप्त करून घेऊन जातो. बाकीच्या सगळीकडे पुण्य पापकर्म जे केलं असतं त्याच्यामुळे निरय म्हणजे नरक प्राप्त होतो. रहस्य महाराज देवानाम विदुः हे रहस्य देवतांचं आहे बरं का. हे विदुः कर्म येते मानुषा ह्यालाच कर्म म्हणतात बरं का मनुष्य लोक. तस्वा नैव जनेष्वेतत विष्णो कर्म प्रकाशेत. म्हणून कोणत्याही लोकांच्या मध्ये हे जे आहे की नाही असलं कर्म असं असतंय म्हणून सांगायला जाऊ नये. इति च अतएव याज्ञवल्क्यो न जनेषु वाच. म्हणून याज्ञवल्क्याने जनांच्या बद्दल माणसांच्या बरोबर काहीही कर्म केलेले असते ते विष्णू परमात्म्याच्याच आहे असं म्हणू नये असं सांगत नाही. अतएव याज्ञवल्क्यो न जनेषु वाच. जनांच्या मध्ये असं म्हणून सांगितलं नाही, देवतांच्या मध्ये सांगितलं. कर्मनामात भगवान फल कर्तृत्व तो हरी. फल फल कर्तृत्व केलेल्याचं फळ दाखवण्यासाठी कर्मनामा का भगवान स्वतःच असतो हरी. पाप नामा असो खाली पाडतो याकरता पापी म्हणतात. पाप दाखवणारा आहे. पुन्हा ते पुण्य नामवान पवित्र करतो म्हणून पुण्य नाव आहे त्याला. तर तिथे पाप आणि पुण्य हे दोन्ही माणसाला लागत असतात. किती हे महाभारतात सांगितलंय. आता ठीक आहे. भुजू ब्राह्मण म्हणून आहे याच्या पुढं. एक मिनिट हा. हा